नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर दीपक कोरगावकर घेऊन आलोय तुमचा आवडता चॅनल ज्याचं नाव आहे व्हिजन होमिओपॅथी वेअर एव्हरी लाईफ मॅटर्स. डिस्मेनोरिया म्हणजे काय? डिस्मेनोरिया म्हणजे सर्वात सोपं सांगायचं झालं तर पेनफुल मेन्स्ट्रुएशन. हे का होतं? गोष्टी जबाबदार आहेत. पहिले होतं म्हणजे प्रायमरी कंडिशन्स त्या म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रोस्टाग्लॅन्डिन नावाचा एक हार्मोन त्याचं जास्त सिक्रेशन होतं त्यामुळे युट्राइन कॉन्ट्रॅक्शन वाढतात त्यामुळे पेनफुल मेन्स्ट्रुएशन बघायला मिळतं म्हणजे डिस्मेनोरिया बघायला मिळतं. म्हणजे सेकंडरी कंडिशन्स फॉर एक्झाम्पल एनी रिप्रोडक्टिव्ह कंडिशन फॉर एक्झाम्पल PID, एंडोमेट्रियोसिस, यूज ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस लाईक कॉपर टी, कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेसचा यूज याच्यामुळे सुद्धा पेनफुल मेन्स्ट्रुएशन बघायला मिळतं. फॅक्टर्स आहेत त्या म्हणजे अर्ली मेनार्की म्हणजे लवकर पाळी येते, म्हणजे त्यानंतर दुसरं म्हणजे ज्यांना हेवी पिरियड्स येतात अशामध्ये सुद्धा रिस्क पिरियड मानला जातो. त्यानंतर सिगारेट स्मोकिंग, फिमेल्समध्ये ज्या सिगारेट स्मोकिंग करतात अशांमध्ये रिस्क फॅक्टर जास्त असतो डिस्मेनोरियाचा. पेन जे असतं ते क्रॅम्पी पेन असतं. क्रॅम्प्स बघायला मिळतात लोअर ॲब्डोमेनमध्ये. लॉंग लास्टिंग फॉर 1 to 2 डेज. आता सिम्प्टम्स जसं मी म्हटलं की हेवी पेन, क्रॅम्पी पेन बघायला मिळतं लोअर ॲब्डोमेनमध्ये. नॉशिया, व्हॉमिटिंग अलॉंग विथ असोसिएटेड सिम्प्टम लाइक कधी-कधी हेडेक, फटीग हे सुद्धा असोसिएटेड सिम्प्टम बघायला मिळतात. तर यामध्ये काय करायचं? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोपे जे काही उपाय आहेत ते म्हणजे जे आपण घरच्या घरी करू शकतो ते म्हणजे गरम पाण्याची पिशवी तुम्ही पोटाजवळ धरू शकता, ओटी पोटाजवळ धरू शकता. तर पाणी प्यायचं आहे. वॉर्म वॉटर बाथ वॉर्म वॉटर बाथ तुम्ही घेऊ शकता. नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस रिलीज करायचा आहे. स्ट्रेस कमीत कमी स्ट्रेस नाही घ्यायचा आहे. स्ट्रेसमुळे ह्या सिम्प्टम्स वाढतात. स्ट्रेसमुळे सिम्प्टम्स इन्क्रीज बघायला मिळतात आणि त्यानंतर सर्वात शेवटी मी म्हणतो, की मेडिकेशनवर यायचं आहे. अगदीच गरज लागली तर. होमिओपॅथीमध्ये खूप सारे मेडिसिन्स आहेत. ॲज पर सिम्प्टम्स तुम्ही मेडिसिन घ्यायचं आहे. हेवी ब्लीडिंग विथ लोअर ॲब्डोमेन पेन आहे तर वेगळी मेडिसिन आहे. हेवी ब्लीडिंग विथ ॲब्डोमेन पेन विथ वर्टिगो आहे तर वेगळी मेडिसिन आहे. विथ हेडेक आहे. डिस्मेनोरिया विथ नॉशिया आहे. असं सिम्प्टम्स वाईज होमिओपॅथीमध्ये वेगवेगळ्या मेडिसिन्स आहेत. त्यामुळे इथे मी मेडिसिन कोणतीही स्पेसिफिक मेडिसिन उल्लेख नाही करणार आहे. कारण सेल्फ मेडिकेशनचं वाढतं प्रमाण त्यामुळे बघायला मिळतंय. तर त्यामुळे त्यापैकी कोणते सिम्प्टम्स जर तुम्हाला आढळत असेल किंवा तुमच्या सोबतच्यांना जर तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीमध्ये जर कोणाला जर अशा प्रकारचे कोणते सिम्प्टम असतील, तर नक्कीच तुम्ही तुमच्या होमिओपॅथची सल्ला साधायचा. तुम्ही माझ्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. हे जे सिम्प्टम्स तुम्हाला येतायत, तर तुम्ही त्यासाठी कंटिन्यू थोडे दिवस ट्रीटमेंट घ्या. मी नक्कीच खात्री देतो, की पूर्णपणे तुमचा डिस्मेनोरिया गायब होऊन जाईल. नक्कीच होमिओपॅथीवर विश्वास ठेवा. जय होमिओपॅथी, जय हनुमान.